बाळांना दात येत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे। पहिल्यांदा आपण बघूया की बाळाला कुठल्या महिन्यामध्ये दात येतात। 3ऱ्या ते 4थ्या महिन्यामध्ये बाळाला दात यायला सुरुवात होते आणि त्याच वेळेस बाळाच्या हिरड्या ह्या खूप सळसळ करतात आणि त्याच वेळेस बाळाचा एक माइलस्टोन डेव्हलप होतो, तो म्हणजे बाळ हे सारखं सारखं तोंडामध्ये हात घालणं, तोंडामध्ये बोटं घालणं किंवा मग एखादी वस्तू असेल, बाळाच्या खेळणी असेल, तर हे सारखं सारखं बाळ हे तोंडामध्ये घालत असतं आणि त्याचा चावा घेत असतं। त्याचं कारण असं की बाळाच्या हिरड्या सळसळ करतात म्हणून बाळ हे सारखं सारखं तोंडामध्ये बोट घालत असतं। आता याचं पुढे काय होतं, बोट घालणं हे बाळाने नॉर्मल आहे, परंतु पुढे जाऊन बाळाला बोट चोखण्याची किंवा मग हात चोखण्याची सवय लागू शकते। म्हणून त्याच्यासाठी तुम्ही बाळाला अशा प्रकारचे टीथर इंट्रोड्यूस करू शकता। हे टीथर हे टणक असतात आणि हे ज्यावेळेस बाळ त्याच्याबरोबर खेळत असतं किंवा त्याचा चावा घेत असतं त्याने बाळाच्या हिरड्यांना हा आराम पडतो। दुसरी गोष्ट म्हणजे हिरड्या जास्त सळसळ करू नये म्हणून सकाळ संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही बाळाच्या हिरड्यांची मालिश करू शकता, थोड्या थोड्या अशा दाबू शकता, त्यांनी पण बाळाला खूप बरं वाटतं। दुसरा बाळाला त्रास होतो, काही बाळांना दात येत असताना खूप जड जातात, काहींना ताप येतो, तर काहींना खूप जास्त प्रमाणात शी होते। बाळाला ताप येणं, शी होणं, तर याच्यावर आपण कशी काळजी घेतली पाहिजे। आता मी माझा पर्सनल तुम्हाला एक्सपिरियन्स सांगते। माझ्या बाळाला खूप जास्त प्रमाणात ही शी व्हायची, पण दुसरा बाकी ताप येणं वगैरे हा त्रास होत नव्हता, पण ह्या फेजमध्ये ताप येणं वगैरे हे चालू असतं। तर ताप आल्यानंतर तुम्ही बाळाला औषध दिलं किंवा डॉक्टरांकडे नेलं तरी पण चालेल, पण जी ही फेज असते ते 2-3 दिवस, 15 दिवसातून, महिन्यातून अशी ही फेज येत असते आणि 2-3 दिवसच येत असते। मग याच्यावरती तुम्ही कुठलं औषध दिलं पाहिजे का, म्हणजे जास्त शी होऊ नये वगैरे, तर याच्यावरती मी तरी माझ्या बाळाला कुठल्याही प्रकारचं औषध दिलेलं नाही। याचं कारण असं की ज्यावेळेस बाळ हे तोंडामध्ये बोटं घालतं, प्रत्येक वस्तू घालतं, त्याच्यावेळेस भरपूर किटाणू बाळाच्या पोटामध्ये जातात आणि हे किटाणू साफ करण्यासाठी तिची एक शरीराचीच प्रोसेस असते, ती एक नैसर्गिक प्रोसेस असते की ते सगळं शी वाटे ते बाहेर निघून जावं, म्हणून हे त्याच्यावरती शरीर काम करत असतं। ही एक नॅचरल प्रोसेस आहे, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषध द्यायची मला काही गरजच वाटली नाही, म्हणून मी माझ्या बाळाला कुठल्याही प्रकारचं औषध दिलं नाही। आता तुम्ही तुमच्या बाळाला जर खूप जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध देऊ शकता, परंतु तुमची आईनी तुम्हाला दिलं होतं किंवा तुमच्या बहिणीने त्याच्या मुलाला दिलं होतं किंवा घरी आलेले पाहुणे मी माझ्या बाळाला दिलं होतं असं कोणी जर सांगत असेल, त्यांच्या म्हणण्यावरनं किंवा त्यांनी जो ब्रँड सांगितला त्याच्यावरनं कुठलेही औषध आपल्या बाळाला देऊ नका। जे काही बाळाला औषध द्यायचं आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच द्या। असं काही जर तुम्ही बाळाला औषध दिलं तर तुम्ही विचार करा की तुम्ही बाळाला जे पोटामध्ये जी घाण गेलेली आहे ती उलट तुम्ही स्टॉप करत आहे अशी औषधं देऊन, म्हणजे बाळाच्या पोटामध्ये उलट जंत होईल आणि जंतासाठी तुम्हाला परत वेगळं औषध द्यायला लागेल। त्याच्यामुळे जर बाळाचं पोट साफ होत असेल तर हे एकदम चांगली गोष्ट आहे, हे मला माझ्या डॉक्टरांनी पण सांगितलं होतं। त्याच्यामुळे मी माझ्या बाळाला अशा कुठल्याही प्रकारचं औषध दिलं नाही आणि तुम्हीही देऊ नका। कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। अशाच इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसाठी सुजाता आयपण ह्या इंस्टाग्राम पेजला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब